श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. मनोनी अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाची. म्हणून अग्नीची सेवा म्हणजे अग्निहोत्रादी कर्मे न सोडता व कर्माची मर्यादा न उल्लंघता म्हणजे कर्म करीतच आपल्या ठिकाणी सहज ब्रह्मैक्य भावरूपी योगाचे सुख मिळते. श्लोक. यम संन्यासमिति प्राहुर्योगम तम विद्ये पांडवा, न ह्यसन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. ज्ञानोबा तुकाराम. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. अर्जुना ऐक, जो संन्यासी आहे तोच योगीही होय. अशा दोन्ही मार्गांच्या एकवाक्यतेचा झेंडा पुष्कळ लोकांनी शास्त्रांच्या आधारे या लोकात फडकविलेला आहे. जेत संन्यासीला संकल्पू तुटे, तेतची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. जेथे टाकून दिलेला संकल्प मुळीच राहत नाही तेच कर्मयोगाचेही सार आहे, असे दृढ अनुभवाच्या बळावर जो निश्चित जाणतो. श्लोक. आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारण मुच्यते, योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. ज्ञानोबा तुकाराम. आता योगाचळाचा निमता, जरी ठाकावा आधी पारता, तरी सोपाना या कर्मपता चुका झणी. योगरूपी पर्वताचा माता म्हणजे परब्रह्म तेथे जर प्राप्त व्हायचे असेल तर अर्जुना कर्ममार्गाची पायरी चुकता कामा नये. येणे यमनियमांचे नितळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे निआडकंठे वरोतागा. अर्जुना, येणे म्हणजे कर्मयोगाने सिद्ध होणाऱ्या यमनियमरूपी खालच्या पायऱ्यांनी आसनाच्या पाऊल वाटेने चढण्याला सुरुवात करून प्राणायामरूपी बाजूच्या काठाने वर चढावे. मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धीची आई पाया निसरडा, जेत हटिये सांडिती होडा कडेल ग. पुढे प्रत्याहाररूपी तुटलेला कडा लागतो, जेथे बुद्धीचे पाय देखील घसरतील असा तो पुढे प्रत्याहाररूपी कडा चढावा लागतो. मोठमोठ्या हटयोग्यांना देखील या कड्याशी आल्यावर आपला हट्ट सोडून द्यावा लागतो. तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे, नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. पण अभ्यासाच्या बळाने प्रत्याहारूपी निरालंब भूमिकेत हळूहळू वैराग्याची नखे रोवली जाऊ शकतात. ऐसा पवनाचे निपाठारे, येता धारणेचे निपैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. अशा प्रकारे प्राणवायूच्या आश्रयाने धारणारूपी विस्तृत मार्गाने ध्यानाचे शिखर गाठेपर्यंत वर चालावे. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेत साध्य साधना खेव समरसे होय. मग या ध्यानभूमिकेवर चालण्याची धाव बंद पडते, प्रवृत्तीही ओहटीला लागते आणि मग तेथे साध्य व साधन यांची एकरूप मिटी पडते. म्हणजे साधन सरून साध्यच राहते. जेत पुढील पैसू पारुके, मागील स्मरावे ते ठाके, ऐसे सरीशिये भूमिके समाधी राहे. तेथ पुढील जाणण्याची भूमिका बंद पडते व मागीलही काही स्मरले जात नाही. अशा सर्वांपेक्षा सरस भूमिकेवर समाधी स्थिती राहते. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी झाला प्रौढू, तयाच्या चिन्हाचा निवाडू सांगे नायके. वरील उपायाने जो योगारूढ होऊन अखंड पूर्ण व्यापक स्वरूप झाला त्याची चिन्हे स्पष्ट करून सांगतो ती ऐक. श्लोक. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुसज्जते, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. ज्ञानोबा तुकाराम. तरी जयाच्या इंद्रियांच्या घरा, नाही विषयांची आयरधारा, जो आत्मबोधाची ओरा पौडला असे. ज्याचे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जडलेले मन प्राप्त झालेल्या सुखदुःखाला जाणून जागे होत नाही, म्हणजे देहावर येऊन भोग भोगत नाही. एवढेच नव्हे तर विषय जवळ आले असता हे काय आहे
इतके देखील ज्याला स्मरण होत नाही. जयाचे सुखदुःखाचे नियांगे, झगटले मानसचे ओने गे. विषयपासी आलिया सेनरिगे, हे काय म्हणूनी. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढिनली परी कही. फळ हे तुची चाड नाही अंतकरणी. इंद्रिये कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती झाली तरी अंतकरणात कर्माचे भोगावे अशी इच्छा कधी उत्पन्न होत नाही. असते निदेहे तुला, जो चेतुची दिशे निदेला. तोच योगारूढ भला ओळखे तू. देह असतानाच जो याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा राहून विषयाच्या ठिकाणी निजला आहे, म्हणजे विषयाचे विस्मरण झाले आहे, तो पुरुष पूर्ण योगारूढ झाला असे समज. ते तर अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी योग्यता कवने दीजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अनंता, हे मी ऐकताना मला मोठे आश्चर्य वाटते की एवढी स्थिती त्यांना कोण प्राप्त करून देतो. उद्धरेत दात्मत नात्मानम नात्मानम व साधयेत आत्मेव यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मना. ज्ञानोबा तुकाराम. तव हा सोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे. कवनाशी काय दिजेल कवने अद्वैतीये. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसून अर्जुनास म्हणतात, अर्जुना, तुझेच बोलणे आश्चर्यकारक नाही का. या अद्वैत स्थितीत कोण कोणाला काय देईल. पै व्यामोहाची ऐसे जे, बळिया अविद्या निद्रितू होईजे. ते वेळी दुसपना भोगीजे जन्म मृत्यूचा. जेव्हा हा जीवात्मा आपण बळेच दुस्तर अनादी अविद्येने भ्रांतिरूप अंतरुणावर निसतो, तेव्हा तो आपणच आपल्या जन्ममृत्यूचे दुष्ट स्वप्न पाहतो. पाठी अवसातयेचे ओ, तैते अवघेची होय वाओ. ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. नंतर अकस्मात पूर्वपुण्याने जेव्हा तो जागा होतो, तेव्हा ते सर्व स्वप्न त्याला खोटे आहे व मी जन्ममृत्यूरहित नित्य आहे असा जो भाव उत्पन्न होतो, तोही त्याच्याच ठिकाणी होतो. म्हणून आपणची आपण या, घातू की जतू असे धनंजया. चित्त देऊनी नातिलिया देहाभिमाना. म्हणून अर्जुना, या खोट्या देहाभिमानाकडे चित्त देऊन, म्हणजे खोट्या देहालाच मी असे समजून आपणच आपला घात करून घेतो. श्लोक. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मेवात्मना जिता. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. ज्ञानोबा तुकाराम. हा विचारून अहंकारू सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. आपण ज्या देहाचा अभिमान धारण करतो तो खोटा आहे असा विचार करून अर्जुना, आपण देहाचा अभिमान सोडला असता मूळची जी आत्मवस्तू आहे तीच आपण होतो. अशा रीतीने आपणच आपले कल्याण करून घेतो. ए रवी कोश कीटकाची आपरी, तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. वास्तविक जो शरीराला सुंदर समजून ते शरीर मी आहे अशी बुद्धी धारण करतो, तो कोश किड्याप्रमाणे आपण आपला वैरी होतो, म्हणजे आपल्या आत्मस्थितीचा नाश करून घेतो. कैसे प्राप्तीचे वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोळे. की असते आपुले डोळे आपण झाकी. दुर्दैवाला जसे अत्यंत थोर लाभ होण्याच्या वेळी आपण आंधळे व्हावे अशी इच्छा होऊन तो उघडे असलेले आपले डोळे आपणहून झाकून घेतो. का कवन एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा ना तिला छंदवंत करणे घेऊन ठाके. किंवा एखादा कोणी भ्रांत होऊन मी हरवलो, मी तो नव्हे असे तो म्हणतो व खोटाच मनाचा समज करून बसतो. ए रवी होय ते तोची आहे, परी काही कीजे बुद्धी तैशी नोहे. देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. एरवी विचाराने जे आत्मस्वरूप तो होतो ते तो असतोच, पण काय करावे अशी त्याची बुद्धीच होत नाही. स्वप्नातील शस्त्राच्या घावाने तो खरेच मरतो पहा. जैसी ते शुकाचे नियांग भारे, नळिका भोविनली एरी मोहरे. तेने उडावे परिणपुरे मनशंका. ज्याप्रमाणे राघूला धरण्याकरता टांगलेली नळी राघूच्या अंगाच्या भारानेच सहज समोर फिरली असता त्याने उडून जावे, पण त्याच्या मनातील शंकाच जात नाही.
वायाची मान पिळी अटुवे ही आवडी टिटा तू नळी धरुनी ठाके. व्यर्थच तो रागू मानेला पीळ देतो व घट्ट छातीने आवळून ती नळी तो पायांच्या चवड्यात धरून ठेवतो. म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेचिया पडे खोडा की मोकळिया पायाचा चवडा गोवी अधिके. पण तो आपल्याला मी बांधला गेलो असे व्यर्थच म्हणतो व या भावनेच्या खोड्यात पडतो. मग आपल्या पायांचा मोकळा असलेला चवडा अधिक गुंतवून घेतो. ऐसा का विना तुडला तो सांगपा कायानिके बांधला मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. याप्रमाणे तो रागू विनाकारण आपणच अडकून पडतो. अर्जुना सांग बरे तो दुसऱ्याकडून बांधला गेला आहे काय. मग अर्धा तोडून जरी नेला तरी तो ती नळी सोडत नाही. म्हणून आपण चिरिपू जेने वाढविला हा संकल्पू एर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नातिले नेगे. म्हणून जगाचे बाप असे श्रीकृष्ण म्हणतात. ज्याने मी म्हणजे देह ही कल्पना दृढ केली तो आपणच आपला वैरी होय. आणि इतर जो खोट्या देहाचा अभिमान धारण करीत नाही तो मात्र आत्मबुद्धी धारण करणारा होय. श्लोक. जितात्माना प्रशांतश्च परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना ज्ञानोबा तुकाराम तया स्वांतकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. ज्याने आपले अंतकरण जिंकले आहे म्हणून जो सर्व विषय वासना रहित झाला त्याला परमात्मा त्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्याहून निराळा असा दूर नाही म्हणजे तोच परमात्मा होय असा त्याचा अर्थ आहे. जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. ज्याप्रमाणे हिनकसपणाचा कलंक नाहीसा झाला की तेच शुद्ध सोने होते त्याप्रमाणे मी ब्रह्म नाही ही जीवाची कल्पना नाहीशी झाली की जीव ब्रह्मस्वरूप झालाच म्हणून समज. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. हा या घटाचा नाश झाला म्हणजे घटातील आकाशाला बाहेरच्या आकाशाशी मिळण्याकरता दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही म्हणजे तिथल्या तिथेच ते मिळते. तैसा देहाहंकारू नातिला हा समूळ दयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे. त्याप्रमाणे या देहाचा खोटा अहंकार ज्याचा निशेष नाहीसा झाला तो मूळचाच परमात्मस्वरूप होऊन राहतो. आता शीतोष्णाची आवाहनी तेत सुखदुःखाची कडसणी येन समाती काही बोलणी मानापमानाची. अशा रीतीने जीव परमात्मस्वरूप झाला असता हे शीत हे उष्ण असा विचार प्रवाह हे सुख हे दुःख अशी निवड किंवा हा मान हा अपमान असे बोलणे यापैकी काही एक तेथे संभवत नाही. जे जिये वाटा सूर्यो जाये ते उते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. ज्याप्रमाणे ज्या दिशेने सूर्य जातो त्या दिशेने सर्व जगच प्रकाशमय होते त्याप्रमाणे त्याला जे प्राप्त होते ते तो आत्मस्वरूपच पाहतो. देखे मेघोनी सुटती धारा तियान रूपती जैसिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवतियाने. अर्जुना पहा आकाशातील मेघातून पडणाऱ्या पाण्याच्या धारा पाणीच असल्यामुळे ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत त्याप्रमाणे योग्याला शुभाशुभ देखील आपल्याहून भिन्न आहेत असे वाटत नाही तेही त्याला ब्रह्मस्वरूपच वाटतात. जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता झाला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. जो हा विज्ञानात्मक म्हणजे नामरूपात्मक प्रपंच भाव आहे त्याचा विचार करून पाहता तो खोटा आहे असा अनुभव येतो. मग त्या ज्ञानाने नामरूपात्मक प्रपंचाकडे जेव्हा तो पाहतो तेव्हा तो प्रपंच ज्ञानरूपच आहे असा त्याला अनुभव येतो. आता व्यापकू की एकदेशी हे वा पोही जे ऐसी ते करावी ठेलिया पेसी दुजने विन. असा अनुभव आला असता मी एकदेशी म्हणजे मर्यादित आहे
किंवा मी व्यापक म्हणजे अमर्याद आहे अशी जी चिकित्सा पूर्वी केली जाते ती करणे अद्वैत ब्रह्माशिवाय काहीच नाही असा अनुभव आल्यामुळे आपोआप बंद पडते. ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके जेने जिंतली एके इंद्रिये गा. ज्या कोणी पुरुषाने आपली इंद्रिये पूर्ण जिंकली तो या शरीरधारी पण सहज परब्रह्म स्वरूपच होतो. तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्तू म्हणिजे जेने साने थोरणे निजे कवने काळी. तो सहजच जितेंद्रिय असतो त्यालाच योगयुक्त म्हणता येते. तो केव्हाही श्रेष्ठ कनिष्ठ भाव जाणत नाही. देखे सोनयाचे निकळ मेरुये सने ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिषेची मानी. अर्जुना पहा, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा ढीग व मातीचे ढेकूळ दोन्ही तो सारखेच मानतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोकडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. ज्याचे मोल पाहू गेल्यास सर्व पृथ्वीचे मोल देखील त्याच्या बरोबरीचे होणार नाही असे अमोल रत्न देखील तो दगडाप्रमाणे पाहतो असा तो निरीच्छ असतो. श्लोक. सुरून मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ज्ञानोबा तुकाराम. तेत सुहृदानी शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैसा. ते म्हणजे अद्वैत ब्रह्मस्थितीत हा सुहृद हा शत्रू किंवा हा उदास आणि हा मित्र असा पदार्थांचा नाना प्रकारचा भेद तो अद्वैत दृष्टीचा पुरुष कसा करू शकणार. तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कौनू तयाचा मीची विश्वायसा जयाचा बोधू झाला. मीच एक विश्वात भरून आहे असे ज्ञान झाले असता मग त्याला बंधू मित्र कोण असणार किंवा त्याला द्वेष म्हणजे शत्रू तरी कोण असणार. मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची कसवटी वानिया कीजे. मग त्याच्या अद्वैत दृष्टीत श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहतील काय. परिसावर घासलेल्या लोखंडाचे निरनिराळे कस लागतील काय. ते जैसी निर्वाण वर्णुची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर. तो परीस ज्याप्रमाणे लोखंडाला पूर्ण 100 नंबरी सोने करतो त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीला सर्व चराचर विश्वात एक साम्य ब्रह्मस्थितीचा नित्य अनुभव येतो. जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी हाती आनाने आकारे तरी घडले कची भांगारे परब्रह्मे. जो आपण विश्वरूपी अलंकाराचा निरनिराळ्या नामरूपाने विस्तार पाहतो तो एका परब्रह्मरूपी सोन्याचाच घडलेला आहे. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे म्हणून याच वाच न झकवे येणे आकार चित्रे. असे जे यथार्थ जाणणे आहे ते त्या ज्ञानी पुरुषाला पूर्ण प्राप्त झालेले असते म्हणून वरवर दिसणाऱ्या आकाररूप चित्राने तो भ्रम पावत नाही. घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सृष्टी परी तो एक वाचुनी गोटी दुजी नाही. वस्त्राकडे सूक्ष्मदृष्टीने पाहिले असता जसे वस्त्र म्हणजे केवळ तंतूचाच विस्तार आहे असे कळते त्याप्रमाणे सर्व सृष्टी म्हणजे केवळ परब्रह्मच नामरूपाने विस्तारले आहे दुसरे काही नाही असे दिसून येते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.